मासे खा, नजर चांगली होईल असं सांगितलं जातं. आरोग्यतज्ज्ञ सुद्धा सांगतात की मासे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. फक्त डोळेच काय, असंख्य गोष्टीसाठी मासे फायदेशीर असतात. माशांमध्ये ओमेगा 2 फॅटी ॲसिड असतात, जे हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. लहान वयातच जर तुमची हाडे कमकुवत होऊ लागली तर नियमित मासे खा, कारण त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियमसारखी खनिजे आढळतात. चला तर मग कुरकुरीत आणि झटपट बांगडा फ्राय बनवण्यासाठी साहित्य बघूया. फिश मॅरिनेट करण्यासाठी आपण घेऊया 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा लाल मिरची पावडर. लाल मिरची पावडर तुम्ही चवीनुसार घेऊ शकता. 1 चमचा मीठ आणि लिंबाचा रस. मासे 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. मी इथे साधारणतः 5 मोठ्या साईजचे बांगडा घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता माशाला दोनही साईडने मसाला आत जाण्यासाठी कट मारले आहे. आता आपण मासे मॅरिनेट करण्यासाठी सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. मसाले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये ओलसरपणा येण्यासाठी लिंबाचा रस घालायचा. लिंबू नसेल तर त्याऐवजी तुम्ही चिंचेचं पाणी किंवा कोकमही घालू शकता. लिंबाचा रस घातल्यानंतर मसाला दाटसर वाटत असेल तर 1 चमचा पाणी घालायचे. तुम्ही पाहू शकता मॅरिनेशनसाठी मसाला परफेक्ट आहे. आता आपण हा मसाला माशांना दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घेऊया. हा मसाला माशांच्या दोन्ही साईडने व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. मसाला लावताना कट केलेल्या ठिकाणी आतपर्यंत मसाला लावायचा. मसाला आतपर्यंत मुरला की माशांची चव छान लागते. अशा प्रकारे राहिलेल्या माशांनाही मी हा मसाला लावून घेतलाय. 15 मिनिट मासे मॅरिनेशनसाठी ठेवूया. तोपर्यंत आपण मासे कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे बेसन, 2 चमचे रवा, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा मीठ. इथे आपण थोडेसेच मीठ घेतले आहे. आता हे सगळे साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचे. बेसन आणि रव्याचे कोटिंग केल्यास मासे कुरकुरीत होतात. आणि कुरकुरीत मासे कुणाला खायला नाही आवडत. आता आपले माशांना क्रिस्पी बनवण्यासाठी कोटिंग तयार आहे. तयार मिश्रण माशांना दोनही साईडने लावून घेऊया. अशा प्रकारे हे मिश्रण सगळ्या बाजूनी लावून घेतलात आपले मासे व्यवस्थित फ्राय होतात. फिश फ्राय सगळ्यांनाच खूप आवडतात. लहान मुलेही आवडीने खातात. अशा प्रकारे राहिलेल्या माशांनाही बेसन आणि रव्याचं कोटिंग लावून घेतलेलं आहे. वेळ न घालवता लगेचच माशांना फ्राय करायचे. मासे फ्राय करण्यासाठी मी इथे एक पॅन घेतले. 4 चमचे ऑइल घेतले आहे. मासे आपण शॅलो फ्राय करणार आहोत. बऱ्याचदा मासे डीप फ्राय केली जातात. आज आपण कमीत कमी तेलाचा वापर करून मासे शॅलो फ्राय करणार आहोत. हलकेसे ऑइल गरम झाल्यानंतर यामध्ये मासे घालून घेऊया. मंद आचेवर एका बाजूने मासे 5 मिनिटे खरपूस भाजून घेऊया. कढई छोटी असल्यामुळे एका वेळेला 3 मासे फ्राय करूया. 5 मिनिटांनंतर आपण त्यांना दुसऱ्या साईडने पलटून घेऊया. तुम्ही पाहू शकता कुरकुरीत असा बांगडा फ्राय तयार आहे. मी आशा करते की तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा स्वाद कट्टा.